लाडकी बहीण योजना आणि आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक आता जी.आर. आलेला आहे। तो आज जी.आर. आलेला आहे आणि त्या जी.आर.मध्ये आपल्याला जी KYCच्या संदर्भात जी काही माहिती लागणार आहे, वडील किंवा पती नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे वगैरे वगैरे, या लाडक्या बहिणींनी काल जर आपण पाहिलं तर राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जे कागदपत्र असणार आहेत, म्हणजे आपल्याला दुसऱ्या स्टेपला मी सकाळी व्हिडिओ टाकला होता बघा, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की म्हणजे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे कागदपत्रे जमा करा। परंतु आता एक गुड न्यूज आलेली आहे। आज पण प्रचंड लाडक्या बहिणीचे फोन पण आले आणि त्यांनी विचारले की सर आमच्या गावापासून तर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय खूप दूर आहे आणि मला पण असं वाटू लागलं की नाही, या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जायच्याऐवजी अंगणवाडीताई किंवा CDPO अशी वेगळी काहीतरी जवळची व्यवस्था असावी जेणेकरून लाडक्या बहिणींचा जो वेळ वाचेल, खर्च वाचेल आणि तारांबळ उडणार नाही। आणि एक्झॅक्टली तशाच पद्धतीने घडलेलं आहे बघा। तुम्हाला जे कागदपत्रे महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे जमा करावायची काल आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये माहिती सांगितली होती। तुम्हाला फेसबुक पोस्ट पण त्यांची इथे लावत आहे बघा स्क्रीनला, तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। पण आज नवीन जी.आर.मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचे कागदपत्र अंगणवाडीताईकडे जमा करू शकता, म्हणजे तुम्हाला महिला बाल विकास अधिकारीकडे जायची गरज नाही। जर तुमचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोटाचे पेपर्स असतील, म्हणजे डिवोर्सचे पेपर्स असतील, तर हे संपूर्ण कोणतेही कागदपत्र असेल तर तुम्ही ते अंगणवाडीताईकडे जमा करू शकता। आणि त्या संदर्भातच आज थोड्याच वेळापूर्वी या लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात एक जी.आर. आलेला आहे आणि स्वतः याची माहिती परत आज लाडकी बहीण योजनेच्या ज्या विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना पण दिलेली आहे। एकदा तो जी.आर. काय आहे ते आपण एकदा समजून घेऊयात। ही त्यांनी काल केलेली पोस्ट होती बघा, त्यांनी सांगितलं होतं की महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे कागदपत्रे जमा करावी। पण आज जी.आर.मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आज जी.आर.मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्या या लाडकी बहीण योजनेचे जे कागदपत्रे आहेत तर ते अंगणवाडीताईकडे जमा करा। बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही। तुम्हाला जे आहे जे कागदपत्रे असणार आहेत तर ते कागदपत्रे आता अंगणवाडीताईकडे द्यायचे आहेत। बघा आजचा जी.आर. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे बघा स्पष्टपणे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट दाखवण्यात येत असते बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पडताळणी करण्यासंदर्भात KYC संदर्भात जे आहे जी.आर. आलेला आहे, तारीख पाहून घेऊ शकता 18 नोव्हेंबर 2025 लाडकी बहीण योजनेचा जी.आर. आहे आणि या जी.आर.मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे बघा। 2 नंबरचा मुद्दा वाचून घेऊयात बघा। लाडकी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत, बघा सविस्तर लिहिलं त्यांनी, घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे KYC करा। म्हणजे स्वतःचे KYC म्हणजे पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या स्वतःचा नंबर टाकून त्याची KYC करायची आहे। तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकाकडे द्यायची आहे। कधीपर्यंत? 31/12/2025 पर्यंत, म्हणजे या डिसेंबरच्या 31 महिन्यापर्यंत, डिसेंबरच्या पुढच्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत कुणाकडे द्यायची आहे? अंगणवाडीताईकडे, महिला बालविकास अधिकारीकडे द्यायची गरज नाही। पण त्यांनी सांगितलं की आता अंगणवाडी काय करणार पुढे बघा, अंगणवाडीताई काय करणार बघा, याच जी.आर.मध्ये माहिती दिलेली आहे। अंगणवाडीताई ज्या असणार आहे तुमच्याकडनं जी कागदपत्र घेणार आहे, म्हणजे झेरॉक्स प्रत जे घेणार आहे, तर अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडनं दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करणार आहे। कोण करणार? अंगणवाडीताई। त्यानंतर बघा लाभार्थी महिलांनी त्याचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO यांच्या मार्फत केली जाणार आहे। यांच्या मार्फत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे केली जाणार आहे। सोप्या भाषेत सांगतोय, अंगणवाडी ताईकडे तुम्ही ते जे काही तुमच्या पती किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे पेपर देत असतात तर तेच अंगणवाडीताई CDPOला देणार आहेत, तुम्ही द्यायची गरज नाही। आणि CDPO पुढे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला हे करणार, शिफारस करणार की या लाडक्या बहिणीला दुसऱ्या OTP पासून, दुसऱ्या आधार नंबरपासून सूट देण्यात यावी। म्हणजे तुम्हाला साधं सिंपल काम करायचं आहे, अंगणवाडीताईला जे काही पेपर असतील, जे काही कागदपत्र असेल ते त्यांना द्यायचं आहे आणि एक स्टेप पूर्ण करायची आहे,
ती म्हणजे तुमच्या आधार नंबरला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन त्याला OTP घेऊन तिथून त्याला व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे पोर्टलवर जायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या. तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. OTP येईल, तो OTP भरायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही प्रमाणपत्र असेल, मग ते डेथ सर्टिफिकेट असो, घटस्फोटाचे पेपर असो, ते जाऊन अंगणवाडी ताईला द्यायचे आहे. तुमचं काम झालं आहे. मग तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आणि या प्रकारचा जो काही GR आहे माझ्या मते हा खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, तुम्हाला असं वाटेल की या GRमुळे नेमकं काय होणार आहे. या GRमुळे फायदा हा होणार आहे, शक्य आहे का एखाद्या लाडक्या बहिणीला जिल्हा स्तरावर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाणं? नाही. शक्य आहे का त्या लाडक्या बहिणीला तालुका स्तरावर जाणं? तिथे पण त्यांची तारांबळ उडती, प्रत्येक लाडकी बहीण शिकलेली नसती. तर ह्या गोष्टी एकंदरीत सरकारने आज विचारात घेतल्या आणि GR काढला. आणि GRमध्ये सांगितलं की अंगणवाडी ताईला तुमच्या गावातली जी अंगणवाडी ताई आहे त्यांना द्या, म्हणजे तुमचं काम संपलं. अशा प्रकारे किती चांगली गोष्ट आहे. ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पती किंवा वडील नाही, त्यामुळे त्यांची KYC थांबली होती, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता दुसरा प्रश्न एक राहिला बघा. तुम्ही म्हणाल की सर वेबसाईटवर असा ऑप्शन येणार की नाही, म्हणजे कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात? तर त्याच्यावर पण अपडेट आलेली आहे बघा. वेबसाईटवर पण ऑप्शन येणार आहे. वेबसाईटवर पण ऑप्शन येणार आहे. वेबसाईट जी आहे आपली लाडकी बहीण योजनेची, तिथे तो ऑप्शन येणार आहे कागदपत्रे अपलोड करायची. पण जर समजा तुम्ही अंगणवाडी ताईला दिली तर काही गरज आहे का? नाही. आता तुम्ही जर वाट पाहत बसल्या, गावामध्ये अंगणवाडी ताईला तुम्ही देऊ शकत नाही, कागदपत्रे देऊ शकता. तुम्हाला जर का वेबसाईटवर करायची असेल तर वेबसाईटवर पण करू शकता, पण ऑप्शन नाही आलेला अजून पण मात्र 31 तारीख दिलेली आहे, त्याच्या अगोदर करून घ्या. कारण अंगणवाडी ताईकडे देऊ शकता. आता जिल्हा स्तराला जायची गरज नाही, तालुका स्तराला जायची गरज नाही. गावातल्या अंगणवाडी ताईला द्यायचं आहे की ताई हे माझे कागदपत्र, पती किंवा वडील वारल्याचं डेथ सर्टिफिकेट, तशा पद्धतीने झालं. पण ज्यांच्याकडे पती किंवा वडील आहेत त्यांनी मात्र अंगणवाडी ताईला कोणतीही कागदपत्र द्यायची नाही. त्यांची KYC मात्र ऑनलाईन संपूर्ण होणार आहे A to Z पर्यंत. पण ज्या लाडक्या बहिणींना पहिला आधार नंबरच्या नंतर दुसरा आधार नंबर लागतो, तो आधार नंबर ज्यांच्याकडे नाही, पती किंवा वडील नाही, त्यांनी मात्र अंगणवाडी ताईकडे जाऊन मी सांगितले त्याप्रमाणे जे आहे गोष्टी करायच्या आहेत. त्या संदर्भातला आज GR आलेला आहे आणि या GRमुळे प्रचंड लाडक्या बहिणीला फायदा होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. सकाळच्या व्हिडिओमध्ये प्रचंड कमेंट केल्या, सर ऑनलाईन झाली असती बरं झालं असतं. ऑनलाईनपेक्षा पण सोपं झालं आता तर. त्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी विचारलं, सर जिल्हा स्तरावर आम्ही कसं जाणार, खूप मोठे ते जायला खर्च लागतो, वेळ लागतो वगैरे वगैरे. सर्वांचा प्रश्न सुटलेला आहे असंच मी या व्हिडिओच्या शेवटी म्हणेन. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. या व्यतिरिक्त काही मनामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.